नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सरमध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो। आज मी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या वॅकन्सीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की अनेक वर्षानंतर किमान 10 वर्षानंतर ही वॅकन्सी आलेली आहे आणि रेल्वे भरती बोर्डने आपल्याला ज्याप्रमाणे एक शेड्यूल दिलं होतं त्याप्रमाणे ही वॅकन्सी काढलेली आहे। ही एक सुवर्ण संधी आहे, कारण अंडर ग्रॅज्युएट्स म्हणजे 12वी पास आणि ग्रॅज्युएट्स म्हणजे तुम्ही BA BCom BSc असेल अशा उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात वॅकन्सी म्हणजे जवळपास 3,500 वॅकन्सीज तुम्ही बघा अंडर ग्रॅज्युएटसाठी आहे आणि जवळजवळ त्याचप्रमाणे 8,000पेक्षा जास्त वॅकन्सीज हे ग्रॅज्युएट मुलांसाठी आहे। आता या वॅकन्सीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा ही वॅकन्सी कोणकोणत्या पोस्टसाठी आहे आणि त्याला क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आणि त्याची जी टेस्ट जे आहे पार्ट 1 पार्ट 2मध्ये किंवा स्टेज 1 स्टेज 2मध्ये ज्या टेस्ट दिलेल्या आहेत त्याबद्दल माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। जर हे तुम्ही टप्पा पार केलात त्याच्या अर्थाने तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स असं आपण जर पकडलं तर याला इंटरव्ह्यू नसते, म्हणजे मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन डायरेक्टली होतं। मग आता पूर्वपरीक्षा पास केली किंवा स्टेज 1 पास केलं तरच तुम्ही स्टेज 2ला एलिजिबल होता। पण यासाठी किती विद्यार्थी पास होतात, किती विद्यार्थी बसणार, कारण बरेच वर्षानंतर आल्यानंतर रेल्वे भरती बोर्ड खास करून मुंबईसाठी वॅकन्सीज किती आहेत हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्ही आधीपासून या परीक्षेची तयारीमध्ये असाल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही। पण तुम्ही जर तयारी आता जरी सुरू केली तरी साधारण 3 महिन्यांचा कालावधी तुम्हाला असेल या परीक्षेची तयारी करायला। आता आपण बघूया की ह्या पूर्ण ह्याचा एक पहिल्यांदा पॅटर्न बघूया की हा जो फॉर्म आलेला आहे हे कशा प्रकारे आलेला आहे। या पोस्टसाठी तुम्ही साधारण बघा की 11,558 पोस्ट म्हणजे टोटल मिळून एवढ्या वॅकन्सी आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएटसाठी जवळपास 3,500 वॅकन्सी आहेत आणि ग्रॅज्युएटसाठी जवळजवळ 8,113 म्हणजे जवळजवळ 8,000 वॅकन्सीज आहेत। आता टोटल मिळून जर तुम्ही बघितलं तर 11,500 वॅकन्सीज आहेत आणि जर ग्रॅज्युएट असाल तर मी तुम्हाला म्हणेन की दोन्ही फॉर्म तुम्ही भरू शकता कारण ह्या परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या दिवशी होतात, एकाच दिवशी होणार नाहीत आणि तुम्हाला ह्या फॉर्म भरताना तुम्ही अभ्यासक्रम याचा व्यवस्थित पद्धतशीर बघा आणि तरच या परीक्षेला तुम्ही सामोरे जाऊ शकता। आता या पोस्ट कुठल्या आहेत पहिल्यांदा आपण बघूया की ग्रॅज्युएट्स मुलांसाठी जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी पोस्ट कुठे आहेत की चीफ कमर्शियल सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेनर मॅनेजर किंवा आपण गुड्स गार्ड्स म्हणूया, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट। आता हे जे वॅकन्सीज आहेत म्हणजे सिनियर कम किंवा टायपिस्ट ज्या वॅकन्सीज आहेत यासाठी तुम्हाला टायपिंग टेस्ट द्यावी लागेल। मात्र या वॅकन्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या वॅकन्सी तयारी करत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की पोस्ट न बघता पहिल्यांदा जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तुम्ही हे फॉर्म भरू शकता, अदरवाईज तुम्ही दोन्ही फॉर्म भरत असाल तुम्हाला दुसरी वॅकन्सी तुम्ही 12वी पासच्या बेसवरती अप्लाय करू शकता। या परीक्षेमध्ये एज लिमिट जी दिली आहे ती ॲज ऑन 1/1/2025 पर्यंत तुम्हाला हे एज कंप्लीट पाहिजे, म्हणजे तुमचं अंडर ग्रॅज्युएट असेल तर 18 ते 33 एज लिमिट आहे आणि ग्रॅज्युएट असणार तर 18 ते 36 मध्ये आहे। म्हणजे तुम्ही जर OBC मध्ये असाल तर 3 वर्ष प्लस आणि SC ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष प्लस आहे। म्हणजे इथे तुमची एज लिमिट जी आहे ती तुम्ही बघा की OBC मध्ये असाल तर 36 होईल, 38 SC ST साठी। इथे त्याचप्रमाणे जी एज लिमिट आहे ती 18 ते 36 आहे आणि जनरल कास्टसाठी 39 म्हणजे जनरल कास्टसाठी 36 आहे, OBC करता 39 आहे आणि SC ST साठी 41। आता पोस्ट कोणत्या आहेत बघा, जर तुम्ही ह्या पोस्ट जर बघितलात हे अंडर ग्रॅज्युएटसाठी पोस्ट आहेत, ज्युनियर क्लर्क टायपिस्ट, अकाउंट क्लर्क टायपिस्ट, ट्रेन्स क्लर्क, कमर्शियल क्लर्क हे तुम्हाला जर बघितलं तर अंडर ग्रॅज्युएट वॅकन्सीसाठी आहेत। आणि जर ग्रॅज्युएट वॅकन्सीसाठी तुम्ही बघितलं तर तुम्ही वॅकन्सी बघा की ज्युनियर क्लर्क टायपिस्टला 990 जागा आहेत म्हणजे जवळपास 1000 जागा आहेत। त्याप्रमाणे अकाउंट्स क्लर्क टायपिस्टला तुम्ही बघा की किती आहेत, ट्रेन्स क्लर्कला किती आहेत आणि त्याप्रमाणे कमर्शियल क्लर्कला 2000 जागा आहेत। तर ह्या वॅकन्सी जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 3,500 वॅकन्सी होतात, परीक्षा तर एकच होणार आहे ह्याची आणि त्यामुळे तुम्ही ह्या वॅकन्सीचा फॉर्म भरताना तुम्ही हे सगळं नीट बघितलं तर चार्ट जो ॲज इट इज आलेला आहे तो इथे दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन होता नाही की तुम्ही एज लिमिट किती आहे, क्वालिफिकेशन तुम्हाला माहितीच आहे।
त्याप्रमाणे तुम्ही ह्या जर पोस्टचा फॉर्म भरलात जिथे तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे तर तुम्हाला 8,113 वॅकन्सी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे, सिनियर क्लब टायपिस्ट आहे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट आहे आणि स्टेशन मास्टर आहे. आणि या वॅकन्सीजमध्ये सुद्धा तुमचे पदं जर गुड्स ट्रेन मॅनेजरमध्ये 3,144 वॅकन्सीज आहेत, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरला 1,736 वॅकन्सीज आहेत, याच्यामध्ये 732 आहे आणि ज्युनियर कम असिस्टंटमध्ये 1,507 वॅकन्सीज आहेत आणि स्टेशन मास्टरला 994 वॅकन्सीज, टोटल 8,113 वॅकन्सीज आहे. या वॅकन्सीजचे जे अर्ज लोक भरतील त्यांची संख्या जास्त असेल, पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा IBPSची तयारी करता, स्टाफ सिलेक्शनची तयारी करता, त्याप्रमाणे तुम्ही रेल्वेची पण तयारी करत असाल तर तुम्हाला कॉमन प्रिपरेशन करायला तुम्हाला अजून बरं वाटेल. मात्र याचे पेपर सेट सॉल्व करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट अभ्यासक्रम समजेल. आता ह्याचे लास्ट डेट तुम्ही बघितली तर जवळपास 14 सप्टेंबरला सुरू होत आहे फॉर्म भरायला, म्हणजे सुरू झालेलं आहे आणि 13 ऑक्टोबरपर्यंत ह्याची लास्ट डेट आहे. म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इतका कालावधी भेटलेला आहे. ह्या परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला फीसचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, तुम्ही नीट बघून घ्या की 250 फॉर फिमेल SC ST मायनॉरिटीसाठी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही 500 रुपये असेल तर तुम्हाला जनरल OBC मध्ये असेल तर 500 रुपये आणि जर ह्या प्रोसेसमध्ये दिस फी ऑफ 250 शॉल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲप्लिकेबल ऑन अपेअरिंग फॉर द फर्स्ट स्टेज. म्हणजे तुम्ही जेव्हा हे परीक्षेला जाता तेव्हा हे रिफंडेबल सुद्धा आहे. फक्त रेल्वेमध्ये ही जी पद्धत आहे ही पद्धत आहे, बाकी कुठल्याच तुमच्या एक्झामिनेशनमध्ये ही हे जे तुम्हाला ही पद्धत आहे, इथे तुम्ही लिहिलं आहे की 500 मध्ये 400 रुपये तुम्हाला रिफंडेबल आहेत. आता बघा बरेचसे विद्यार्थी गरजू असतात, गरीब असतात, त्यांच्यासाठी ही सुविधा असते आणि म्हणून इथे तुम्ही हे जर बघितलं तर 500 मधून 400 रुपये तुम्हाला फर्स्ट स्टेजच्या एक्झामिनेशनच्या आधी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात. आता हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे की रेल्वे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करते, कारण ही एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना म्हणजे जशी इंटरव्ह्यू नसते तर तुम्हाला सोयीस्कर असं ह्या परीक्षा दिल्या जातात. सगळे विद्यार्थी भारतामधून फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरल्यामुळे ही फीस तुमची परत रिफंडेबल असल्यामुळे बरेचसे गरीब विद्यार्थी असतात, जे गरजू विद्यार्थी असतात, त्यांना या परीक्षेची तयारी करताना प्रॉब्लेम तर येतातच, मात्र हा एक प्रॉब्लेम जो असतो तुमचा सॉल्व्ह होऊन जातो. आणि फीस कशी भरायची आहे तुम्हाला हे माहितीच आहे सर्वांना. आता ॲप्स मी कसं भरतात ते जवळपास तुम्ही जर याचं सॅलरी वाईज बघितलं तर सॅलरीमध्ये हा क्लेरिकलचा आणि ऑफिसरची बेसिक आहे. म्हणजे आता तो तुम्ही बेसिक पे म्हटलं त्याच्यामध्ये तुमचं बरेचसे पे बक्स ॲड होतात. ही करंट सॅलरी आहे आणि याच्यामुळे सॅलरी तुमची जास्त, ही पण सॅलरी जवळ 50,000च्या वरती जाऊ शकते, ही सॅलरी जवळ 35,000च्या वरती जाऊ शकते. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या नंतर आल्या की तुम्हाला बेनिफिट्स किती मिळणार आणि कसं काय, कारण जेव्हा तुम्ही फ्रेशर म्हणून अप्लाय करता तर तुमच्याकडे चॉईस नसतं. मात्र रेल्वे भरती बोर्डमध्ये तुम्ही जेव्हा जॉईन होता 1997 मध्ये मी रेल्वेची एक्झामिनेशन पास केली होती. त्यावेळेला मला असं वाटलं होतं की ह्या जेव्हा बँकिंग भरती बोर्डाच्या जेव्हा मी परीक्षा मी टेक्निकल एक्झाम पास केली होती आणि ह्या सगळ्या एक्झामिनेशनच्या मध्ये मला एक गोष्ट अशी वाटते की प्रिपरेशन जर तुमचं कॉमन असेल, कारण मी त्यावेळेला 14 परीक्षा पास केल्या होत्या. त्यामध्ये बँक होती, रेल्वे होती, स्टाफ सिलेक्शन होती, ESIC होती, EPFO होती, असे बरेचसे एक्झामिनेशन मी एकत्र दिल्या होत्या आणि त्यामधली रेल्वे जी होती इलेक्ट्रिकल सुपरवायझरची परीक्षा होती ती एक्झामिनेशन मी पास केली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आता तुम्ही बघितलं तर खूप चेंजेस झालेले आहेत आणि इंटरव्ह्यू त्यावेळेला होतं, आता इंटरव्ह्यू हा प्रकार नाही आहे. एक्झामिनेशन डेट अप्रॉक्सिमेटली 3 महिन्याच्या आसपास असेल. म्हणजे तुम्हाला अजूनही तुम्ही आता जरी फॉर्म भरला तरी हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे डिसेंबर एंडिंग, जानेवारी फर्स्ट वीक वगैरे किंवा जानेवारीचा महिन्यात घेईल. म्हणजे तुम्हाला रेल्वेचं काय प्रिडिक्शन करता येत नाही की एक्झामिनेशन म्हणजे जर बघितलं तर सगळ्या एक्झामिनेशन त्यांच्या 3 महिन्याचा कालावधी असतं. तर ह्याची तयारी आत्तापासून केल्याने तुमच्याकडे पुरेसा अभ्यासाला वेळ आहे. आता परीक्षेचा पॅटर्न जर आपण बघितलं आणि कालावधी जर बघितला आणि आपल्याला जर पुरेसा वेळ मिळाला तुम्ही परीक्षा इझिली पास करू शकता. ही परीक्षा होणार स्टेज 1 स्टेज 2 मध्ये आणि ही कॉम्प्युटर बेस्ड असणार, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार. नेगेटिव्ह मार्किंगमध्ये तुम्हाला 1/3 नेगेटिव्ह मार्किंग असणार, जेणेकरून तुम्हाला माहिती पाहिजे की कुठला प्रश्न सोडवायचा कुठला नाही सोडवायचा. म्हणजे 3 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क एक्स्ट्रा जाणार, म्हणजे 3 मार्क तुमची गेली कारण तुमचे 3 प्रश्न चुकले.
पण पेनल्टी म्हणजे 3/3 म्हणजे 1 म्हणजे तुमची एकूण 4 मार्क जाणार. तर 30 प्रश्न चुकले तर तुमचे लक्षात घ्या की त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे अजून 10 मार्क एक्स्ट्रा असतील तर 40 मार्क असतील. तर तुम्ही अटेम्प्ट केलं तर आणि चुकला तर पेनल्टी बसते, पण तुम्ही अटेम्प्ट नाही केला तर ती पेनल्टी तुम्हाला बसत नाही. आता स्ट्रक्चर जो आहे तो आपण नीट बघूया. हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये कॉमन फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट ऑफ दिस, म्हणजे आता ह्याच्या सगळ्यात जे स्टेज 1 आहेत, तुम्ही दोन्ही परीक्षा जेव्हा देणार ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट, तेव्हा तुम्हाला हा जो पार्ट आहे फर्स्ट स्टेजचा पार्ट फार महत्त्वाचा आहे. हा जर क्वालिफाय केला तरच तुम्ही सेकंड स्टेजला जाऊ शकता. आता रेल्वेनी याची क्वालिफाईंग क्रायटेरिया वेगवेगळ्या प्रकारे ठेवल्या की 15 टाइम्स आता वॅकन्सीज पार्ट 2ला जातील, म्हणजे जसं वॅकन्सी असतील त्याचे 15 पटीने विद्यार्थी पास करतील स्टेज 2ला, आणि तिथून मग रिक्वायर्ड वॅकन्सीप्रमाणे ज्या वॅकन्सी समजा वाढल्या तर जास्त वॅकन्सी होतील, पण आता जर तेवढंच वॅकन्सी पकडल्या तर म्हणजे त्याप्रमाणे ते विद्यार्थी शॉर्टलिस्टेड करतील. म्हणजे आता समजा एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आता समजा या परीक्षेला म्हणजे लाखो विद्यार्थी बसतील, पण समजा मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही 11.5 वॅकन्सी असतील तर गुणिले 15 जर तुम्ही केलेत तर त्या 15 टाइम्स म्हणजे ज्या वॅकन्सी आहेत त्याच्या 15 पटीने जास्त, म्हणजे जवळजवळ एवढे 1.5 लाख आसपास विद्यार्थी जे असतील तर ते विद्यार्थी पास करताना त्यांच्या समोर जो क्रायटेरिया असेल तो अशा असेल की समजा 1000 जागा असतील तर 15 पटीने म्हणजे 15 झाले, 10,000 जागा असतील तर 15 पटीने म्हणजे 1.5 लाखच्या आसपास ती मुलं पास करतील, आणि जेवढे मुलं फॉर्म भरतील त्याच्यातून एवढे शॉर्ट लिस्टेड केले जातील, आणि मग नंतर स्टेज 2 मध्ये ते जेवढे वॅकन्सीज आहेत तेवढी मुलं फायनल शॉर्टलिस्ट केली जातील. आता ह्या सगळा झाला नंतरचा भाग. किती मार्क पाहिजे, काय मार्क पाहिजे, यापेक्षा आपल्याला पास करायला टेक्निक काय बघा की 90 मिनिटची ही परीक्षा आहे, म्हणजे तुमची परीक्षा ही 90 मिनिट्सची आहे. त्याच्यामध्ये पेपर जनरल अवेअरनेस आहे, नंतर मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग्स आहेत, हे 3 पेपर्स त्याच्यामध्ये आहेत. 100 प्रश्न आणि 100 मार्क आहेत. आणि तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे आपण क्वालिफाईंग जर मार्क पकडले तर नॉर्मली आपण बघतो की प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये आपण जर 40% क्वालिफाईंग मार्क्स पकडले, म्हणजे समजा याच्यामध्ये जर मार्क्स काढले तर 16 मार्क, ह्याच्यामध्ये जर 12 मार्क, ह्याच्या 12, हे क्वालिफाईंग मार्क्स आपण धरून चालूया. की जसं 35% पास असं 40% आपण पासिंग मार्क धरून चालूया. आणि इथे तुम्हाला हे क्वालिफाईंग विचार करण्यापेक्षा जास्तीत जास्त विचार करायचा आहे की मी ही मेरिटला परीक्षा कशी पास करू शकतो, आणि मेरिटला पास करण्यासाठी या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्ही कसे आणू शकता आणि तयारी कशी करायची. कारण जर तयारी चांगली असेल, आता आपण इथून पेपर बघूया, जनरल इंटेलिजन्स रिझनिंगपासून स्टार्ट करूया. हा पेपर एक लॉजिकल रिझनिंग पेपर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये वर्बल नॉन वर्बल अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात, आणि तुम्हाला याच्यामध्ये सिरीज ऑफ द क्वेश्चन्स अल्फाबेटिकल ऑर्डरच्या क्वेश्चन्स असतात. काही तुम्हाला जसे स्क्वेअर दिलेले असतात, त्या स्क्वेअर्समध्ये तुम्हाला नंबर टाकलेले असतात इथे, आणि मग तुम्हाला फायनल नंबर त्याचे टोटल फाईंड करायचे असते. अशा अनेक प्रकारचे एक पझल टाईप क्वेश्चन्स पण असतात. एक तुम्हाला रिझनिंगमध्ये अल्फाबेटिकल सिटिंग्स ऑर्डर्स ह्याच्यामध्ये सिटिंग ऑर्डरचे क्वेश्चन्स असतात, किंवा तुम्हाला या क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट कॉन्क्ल्युशन्स अशा टाईपचे क्वेश्चन्स असू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटर्माइन करायचं असतं, स्वतःचं एक लॉजिक तयार करायचं असतं, बेस तयार करायचं असतं. आणि हे सर्व अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये एखादं नंबर ऑफ सिरीजचा क्वेश्चन असतो, ज्याच्यामध्ये एखादा नंबर चुकीचा असतो ते फाईंड करायचं असतं. हे सगळं तुम्हाला मी ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये शिकवणच, पण हे सगळं तुम्हाला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हा फार इम्पॉर्टंट पार्ट असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन फुली केलं पाहिजे. मात्र हे सगळं करत असताना बेसिकली याचा की प्रॅक्टिस करताना किती प्रश्न प्रॅक्टिस करायचे. तुम्ही दिवसाला जरी 25 सुरुवात केले, नंतर वाढवलेत, 30 केलेत, 35 केलेत, 50 केलेत, तर जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं लॉजिकल पॉवर त्याची वाढते. तसं तुम्ही म्हणतात ना की आपली लॉजिकल रिझनिंग पॉवर कधी वाढते, आपले मसल्स, जसं आता तुम्ही व्यायामशाळेत गेलात, तुमची मसल पॉवर कधी वाढते, जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली त्या व्यायाम करता आणि रोज 10-10 मिनटं 15 मिनटं करून तुमची मसल पॉवर वाढते. तशी व्हील पॉवर पण तुमची असे लॉजिकल पॉवर पण तशीच असते की ते मसल्स तुमचे बरोबर स्ट्रेस होतात आणि तुम्ही लॉजिकली ते विचार करायला सुरुवात करतात. तर या परीक्षेमध्ये हा पेपर ठेवण्याचा महत्त्वाचं कारण असं आहे की लॉजिकल रिझनिंग पॉवर तुमची चेक केली जाते, तुम्ही मेंटली फिट आहात की नाही, आणि तुम्ही किती प्रकारे विचार करू शकता. एखादा प्रॉब्लेम आला तर तुमचा विचार करण्याची क्षमता कशा प्रकारे असू शकते याच्यावरती हा सगळा पेपर सेट असतो. आणि नेहमी या पेपरमध्ये मुलांना टाईम कमी पडतो. तर इथे तुम्हाला बघा 90 मिनटं दिलेली आहेत. आता ती 90 मिनटं आपण कशी डिस्ट्रीब्यूट करूया हे आपण बघूया. ज्याचा मॅथमॅटिक्स पेपर आहे, मॅथमॅटिक्स पेपर ह्या परीक्षेमध्ये फार क्रुशियल असतो, आणि त्याच्यामध्ये बघा 30 प्रश्न 30 मार्क आहे. आता या पेपरमध्ये
तुम्हाला न्यूमरिकल सम्स असतात आणि मेन म्हणजे तुम्हाला जे प्रश्न असतात ते इनवर्ड्समध्ये जास्त असतात. जसे टाईम अँड डिस्टन्स, पाईप्स अँड सिस्टम्स, ॲव्हरेजची गणित असतात, प्रॉफिट अँड लॉसचे असतात, पर्सेंटेजचे असतात, पार्टनरशिपवरती असतात. आणि हे सगळे जे ॲव्हरेज अँड मिक्सचर वगैरे हे प्रश्न जे असतात याच्यामध्ये प्रत्येकाचा एक शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला असतो, बेसिक फॉर्म्युला असतात. त्या टाईपचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये करायचे असतात. आणि तुमचा सिलेबससुद्धा ट्रिगोनॉमेट्री वगैरे सगळं तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये इट्सेल्फ दिलेलं आहे. त्यामुळे सिलेबस तुम्हाला नक्कीच माहिती पडेल. पण या परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं तर 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न करायचे असतील तर तुम्हाला जवळजवळ एका प्रश्नाला 1 मिनटंसुद्धा जर तुम्ही घेतले तरी 100 मिनटं लागतील. म्हणजे तुम्हाला टाईम कुठेतरी कमी करायचा आहे. आणि तो टाईम कमी करण्यासाठी तुम्हाला विषय कुठला तुम्ही याच्यामध्ये करू शकता, जनरल अवेअरनेसमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्सवरती प्रश्न विचारतात, तुम्हाला हिस्ट्रीवरती विचारतात, तुम्हाला जॉग्रफीवरती विचारतात, तुम्हाला बेसिक करंट्सवरती विचारतात आणि इकॉनॉमिकल पार्ट जो असतो जो सध्याचा करंट इकॉनॉमिक पार्ट्स त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि काही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची एक्झाम देतो तर नक्कीच त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. आता हे जर विभाजन केलं तर ह्याच्यामध्ये असं असतं की करंट अफेअर्सचे प्रश्न ही पहिली 6 महिने म्हणजे परीक्षेचे फॉर्म येतात म्हणजे एक्झाम जेव्हा आहे त्याच्या आधी 6 महिने. समजा जानेवारीला आपण एक्झाम पकडली तर तुम्ही जूनपासून ते जानेवारीपर्यंत तुमचा जो करंट अफेअर पार्ट आहे किंवा त्याच्या आधी थोडंसं 1-2 महिने आधी तुम्ही करू शकता. तुम्ही ते मॅगझिन्समधून ती तयारी करू शकता. डे टू डे तुम्ही अपडेट करायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये एक तुमची पर्सनल डायरी असणं गरजेचं आहे. तुम्हाला रोज 1 ते 2 तास सराव करणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हा सराव थोडा कठीण वाटेल, तुम्हाला डिफिकल्टी वाटेल, पण मात्र मित्रांनो तुम्ही ही परीक्षा जर क्वालिफाय करायची असेल तर बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची की कंटिन्युअस सरावाने तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला प्रिपरेशन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला एक आयडिया येईल की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ह्या सोप्या असतात. मात्र आपण त्याची तयारीच उशिरा करतो आणि कदाचित आपल्याला ते जे समजतेपर्यंत आपलं एज लिमिट निघून जातो. म्हणजे आपण ही तयारी करताना आपण थोडीशी डिले करतो कारण कधी कधी आपला अविश्वास असतं. काही मित्रांकडनं किंवा काही लोकांकडनं आपल्याला गव्हर्नमेंट एक्झामचं एक फीडबॅक मिळालेलं असतं. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा तयारीला लागलो तेव्हा मला असं वाटलं मी आधी का नाही केली. आणि जेव्हा मी तयारी 6 महिने पूर्ण केली म्हणजे मी इंग्लिश, मॅथ्स, रिजनिंग, जनरल अवेअरनेस कारण याच्यामध्ये इंग्लिश पेपर नाही पण इंग्लिश हा बँकेमध्ये स्टाफ सिलेक्शनमध्ये असतं. त्यामुळे मी ह्या 4 विषयांची एक कंपल्सरी प्रिपरेशन करून ठेवलं होतं. बेसिक प्रिपरेशन, पेपर प्रॅक्टिस रोज करणं असं 6 महिने दररोज सकाळ ते संध्याकाळ जेव्हा 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी. कारण ग्रॅज्युएशन नंतर मी एक ठरवलं होतं की ह्या परीक्षेमध्ये जर अभ्यास आपण व्यवस्थित केलं आणि आपण जेव्हा या परीक्षेमध्ये प्रिपरेशनचा आपण साचा बनवला तर अशा 40 प्रकारच्या परीक्षा त्यावेळेला मी देऊ शकत होतो. आणि मी जेव्हा फॉर्म भरले तेव्हा मी 14 फॉर्म भरले आणि 14च्या 14 परीक्षा मी पास केल्या. आता ह्याची टेक्निक त्यावेळेची होती. ह्यावेळी सुद्धा जर आपण बघितलं की एवढ्या वर्षानंतर मी जेव्हा यूट्यूब बनवतो मला आनंद होतो की विद्यार्थ्यांना मी ते गाईड करतोय कारण याचा सिलेबसमध्ये काही जास्त चेंज झालेला नाही आहे. जनरल अवेअरनेस त्याच प्रकारे आहे. फक्त करंट अफेअर जो असतो जनरल अवेअरनेसचा तो भाग चेंज होतो. हिस्ट्री चेंज होत नाही, जॉग्रफी चेंज होत नाही, मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युला चेंज होत नाहीत किंवा टॉपिक्स चेंज झालेले नाहीत. जनरल अवेअरनेसचं लॉजिक चेंज झालेलं नाही आहे. मग इथे चेंज का होतं की विद्यार्थ्यांना आज असं झालं की यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे चॅनल्स त्यांना मिळतात. एक प्रॉपर मार्गदर्शन करणारा कोणतरी भेटत नाही आणि मग तो आपल्याला हवं त्या पद्धतीने वेळ काढून ते शिकत असतो. पण तुम्ही एक ठरवायचं आहे की तुम्ही कुठले बुक्स रिफर करायचे, कुठला मटेरियल रिफर करायचं आहे, त्याच्यातून प्रॅक्टिस किती करायची आहे. आता तुम्ही जेव्हा 90 मिनिटांमध्ये ही परीक्षा पास करायचा ठरवता तेव्हा तुम्हाला बेसिकली या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 1 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये गणितचे प्रश्न आले पाहिजेत म्हणजे गणिताचे किंवा रिजनिंगचे प्रश्न आले पाहिजेत. हा लॉजिक तेव्हा फास्ट कधी होणार. जसं तुमच्या टायपिंगचं स्पीड असतं की तुम्ही सुरुवातीला तुमची आपण ASDF करत करत टायपिंग शिकतो आणि नंतर हळूहळू स्पीड वाढतं त्यामुळे तुमची बोटं आपोआप चालायला लागतात. तर ह्या सगळ्या लॉजिकली तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये येऊनच होणार. त्यामुळे तुम्ही सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये स्पीडवरती भर देऊ नका. स्पीड हा नंतरचा पार्ट आहे. सुरुवातीला तुमचा जो ॲक्च्युअल स्पीड आहे तो तुम्ही रेग्युलेट करा. तुम्ही कमी मिस्टेक्स करताय, तुम्हाला ते समजून येते त्याचा फॉर्म्युला बेसिक लक्षात राहत आहे. एक नोटबुक ठेवा त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट ट्रिक फॉर्म्युलाज, लॉजिकल रिजनिंगचे काय काय लॉजिक्स असतात, काय ट्रिक्स असतात किंवा जनरल अवेअरनेसचे काय काय वारंवार विचारणारे क्वेश्चन्स असतात त्याचं तुम्ही नोट डाऊन करा. आणि नंतर मग तिन्ही ह्याचे बायफर्फिकेशन करा की जनरल अवेअरनेसच्या नोटबुकमध्ये जनरल अवेअरनेसचं टाका, मॅथ्सच्या नोटबुकमध्ये मॅथ्सचं टाका, रिजनिंगच्या नोटबुकमध्ये रिजनिंग म्हणजे एक कॉमन नोटबुक करा आणि मग हे तुम्ही तिन्ही डिस्ट्रीब्यूट करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा काही माहिती मिळेल. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये
तुम्ही बेसिकली 5 ते 6 महिने जो प्रिपरेशन विद्यार्थी करतो त्याला एक गव्हर्नमेंट जॉब नक्कीच मिळतो. मात्र 2 तास सराव तुमचा झाला पाहिजे. कसंही करून सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. सुरुवातीच्या काळामध्ये तो तुम्ही 15 मिनिटांनी सुरू करा, मग तो वाढवा आठवड्यानंतर, मग तो हळूहळू 1 तास होते. जर तो 2 तास झाला दिवसातून आणि 2 ते 4 तास झाले तर अतिउत्तम. कारण जेवढं तुम्ही जास्त प्रश्न सॉल्व कराल, मी तर म्हणेन कमी कमी 5 ते 10 पेपर सेट तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. आता याच्यामध्ये जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला 40 प्रश्न 40 मार्क आहेत. म्हणजे तुम्ही आरामात ह्याची जर तुम्ही बघितलं तर तुम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये 15 ते 20 मिनिटामध्ये ही परीक्षा तुम्ही म्हणजे पेपर्स तुम्ही आरामात सॉल्व करू शकता. जेणेकरून तुमचा टाईम जो आहे म्हणजे याच्यामध्ये एक 20 मिनिटं 70 मिनिटं मिळतील. म्हणजे 70 मिनिटामध्ये तुम्ही इथे 35 मिनिटं आणि ते 35 मिनिटं तुम्ही देऊ शकता. तुम्हाला आरामात एवढी वेळ पुरेसा आहे. आणि जर तुम्ही ह्या पेपरमध्ये सगळेच प्रश्न सोडवू शकतो तर चांगलीच गोष्ट आहे. पण मात्र तुम्ही जर 30 मधले 25 प्रश्न जरी सोडवू शकलात आणि ती बरोबर असतील तर तुमची मेरिटमध्ये येण्याची चान्सेस फार जास्त आहेत. तर या परीक्षेमध्ये मी सजेस्ट करेन की रिझनिंगचे लॉजिकल क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे मी काही पेपर सोडवेन तेव्हा तुम्हाला मी दाखवेनच. मॅथमॅटिक्स आहेत, जनरल अवेअरनेस आहेत. पण या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही परीक्षेची तयारी करता बेसिकली याची तयारी करत असताना आपल्याला लॉजिकल पेपर्स सॉल्व करणं, प्रॅक्टिस करणं, आलेले पेपर्स जे आहेत ते वारंवार बघणं आणि स्पीड लावणं हे फार गरजेचं आहे. आता हा झाला स्टेज 2चा पार्ट झाला. स्टेज 2 म्हणजे काय, पेपर बघा तेच आहेत. मात्र इथे तुम्हाला तुम्ही बघितलं असेल की ते 120 मिनिटं 120 म्हणजे 120 आहेत, पण तुम्हाला ड्युरेशन 90 मिनिटात दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे जेव्हा स्टेज 1 मध्ये तुम्ही 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न करता, इथे तुम्ही 120 प्रश्न 120 मिनिटात करता. म्हणजे 120 मार्कामध्ये असतात ते 90 मिनिटात तुम्हाला करायचे आहेत. आता इथे तुम्हाला बघितलं असेल तर तुमचं स्पीड तुम्हाला आलेलं असतं. आणि स्टेज 2 काय लगेच होतं तेव्हा तुम्ही स्टेज 1 क्वालिफाय करता, काही कालावधीनंतर स्टेज 2चं एक्झाम होणार आणि फायनल एक्झाम असणार. पण स्टेज 1 क्वालिफाय झाला तर स्टेज 2 मध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळतं. मात्र स्टेज 2 मध्ये सुद्धा इथे त्यांनी 40 प्रश्न पहिली होती, आता 50 केली. इथे 35 इथे 35 म्हणजे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये 120 प्रश्न केले की मगाच्या ह्याच्यामध्ये स्टेज 1 मध्ये इथे 40 होती आणि इथे 30 होती. आधी इथे 50 केली, 10 प्रश्न वाढवली. टाईम लिमिट तेवढंच आहे. म्हणजे इथे जेव्हा तुमचं स्पीड वाढतं तेव्हा तुम्ही स्पीड वाढल्यानंतर तुम्ही मोस्टली करताना इथे 20 मिनिटातच ही परीक्षा सोडवायची आहे आणि बाकीचे तुमचे आहेत तसेच 35 आणि 35 मिनिटातच तुम्हाला हे सोडवायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे करायचं आहे. मात्र तुम्ही पार्ट 1 मध्ये जेव्हा तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये हा पेपर इझी असतो. हा पहिला घ्या, दुसरा हा घ्या आणि तिसरा हा घ्या. इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर इथे हा पेपर तुम्ही पहिला घ्या, हा दुसरा घ्या आणि हा तिसरा घ्या. याच्या मागचं लॉजिक असं असतं की जेव्हा तुमचं माइंड फ्रेश असतं तेव्हा तुम्ही पहिल्यांदा जे इझी प्रश्न असतात, जसं जनरल अवेअरनेस हा थेरॉटिकल पेपर्स आहे, वाचताक्षणी तुम्हाला समजतं, बुद्धीवरती जास्त ताण येत नाही, माइंड फ्रेश असतं आणि 50 प्रश्न 50 म्हणजे मार्क म्हणजे 50 क्वेश्चन्स आहेत आणि 50 मार्क आहेत. तर तुम्हाला इझिली पहिल्या पार्टमध्ये जास्तीत जास्त माइंड फ्रेश असतं, ही मार्क तुमची कॅप्चर होतील. सेकंड टाईमला तुम्ही मॅथ्स यासाठी घ्यायचं आहे कारण लॉजिकल रिझनिंग तिसरा पेपर हा लॉजिक असतं, त्याच्यामध्ये बुद्धी जास्त वापरली जाते, इंटेलिजन्स जास्त वापरली जाते, माइंड थकतो आणि म्हणून आपल्याला सेकंड पेपर थोडंसं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन पार्टचा पेपर घ्यायचा. कारण कॅल्क्युलेशन जर लॉजिक यूज करणं बरं पडतं. लॉजिक जर तुम्ही आधी यूज केलं तर कॅल्क्युलेशन थोडंसं तुम्हाला जास्त ब्रेन यूज झाल्यामुळे, एनर्जी यूज झाल्यामुळे नंतर थकावट होतं आणि मग इथे ॲक्युरेसी जी असते तुमची निघते. त्यामुळे सेकंड पेपर तुम्ही मॅथमॅटिक्स घ्या आणि थर्ड पेपर तुम्ही रिझनिंग घ्या. अशा ह्या परीक्षेचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये तुम्ही या 90 मिनिटामध्ये एक्झाम सोडू शकता. मात्र तुम्हाला मी परत एकदा सजेशन करेन की 5 ते 10 पेपर सेट सोडवा. ही आलेली सुवर्णसंधीचा लाभ घ्या. याच्यामध्ये कुठेही लापरवाही करू नका, आळसपणा करू नका. कारण एकदा ह्या एक्झामिनेशनचा पॅटर्न तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही या परीक्षा द्यायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये यश मिळेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन, ही 10 वर्षानंतर आलेली सुवर्णसंधी आहे आणि पहिल्यांदा सगळी कामं बाजूला ठेवून आता दिवाळी दसरा वगैरे येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी नंतर होऊ शकतात. कारण जेव्हा तुम्ही हे एक्झामिनेशन पास होऊन जॉब मिळतं तर दरवर्षी तुमची दिवाळी असेल, दरवर्षी दसरा असेल. मात्र या वेळेला तुम्हाला ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही रोज कंटिन्युअसली अभ्यास करा. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी तुम्ही दिवाळी दसरा सगळं साजरे करा. कारण आता फेस्टिवलची सुरुवात झालेली आहे आणि मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जात असताना
ह्या सगळ्या इतकं सोपं नसतं अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करणं. पण मी एकदा ठरवलं होतं की 6 महिने ते वर्षभर एका याच्यामध्ये कुठलाच फेस्टिवल साजरं करायचं नाही आणि त्याची कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे 100% करायचं. आणि त्यावेळेला मी जो कॉन्सन्ट्रेशन केलं त्याच्यानंतर आता मी बँक ऑफ बरोडामध्ये गेली 20 वर्ष काम करतो अधिकारी म्हणून. आणि या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं कारण एकच होतं की कॉन्फिडन्स होता की मी ह्या परीक्षेचा एकच कॉमन प्रिपरेशन करेन आणि परीक्षा यशस्वीरित्या देईन आणि पास करेन. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या परीक्षेचा अर्ज भरण्याची शुभेच्छा. पुन्हा मी तुम्हाला याचे टेक्निक्स आणि शॉर्ट टिप्स मेथड्स घेऊन तुम्हाला मी रेल्वेचे काही पेपर सेट सॉल्व्ह करेन. त्यावेळेला तुम्हाला पुन्हा भेटेन. तो पण रजा घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यशस्वीरित्या ह्याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, तयारी करायचं आहे. आणि तुम्ही हा संपूर्ण यूट्यूब ऐकला असेल, नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.